हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती खूप जुनी आहे. एका गुरुकुलामधली आहे. एका गुरुकुलामध्ये एक साधू राहत होते. त्या साधूंचा एकच छंद होता, ते सतत सतत कशात आणि कशात व्यग्र असायचे. एक काम संपलं की दुसरं काम, दुसरं काम संपलं की तिसरं काम, अशी कामांची मालिका सतत सुरू असायची. एकदा काय झालं, ते त्यांच्या गुरुकुलामध्ये खरकट्या एवढ्या मोठ्या भांड्यांचा ढीग घासत बसलेले होते आणि अचानक त्यांच्या समोर देवदूत आले. देवदूतांनी देवाकडून स्वर्गाचं निमंत्रण त्यांना देऊ केलं. पण हे आपले साधू महाराज जे होते ते त्या भांडी घासण्यामध्ये एवढे व्यग्र झालेले होते की त्यांनी देवदूताला अगदी नम्रपणे सांगितलं की अहो, बघा ना, माझ्या पुढे हा कामाचा किती मोठा पसारा आहे. हे काम तर पूर्ण करणं मला भाग आहे. मी काही आता तुमचं निमंत्रण जे आहे ते काही स्वीकारू शकत नाही. कृपया तुम्ही आता काही मला नेऊ नका. झालं, ते देवदूत तिथेच लुप्त झाले. काही काळानंतर जेव्हा हे आपले साधू महाराज त्या गुरुकुलामधली जी छान बाग होती तिथला पालापाचोळा साफ करत होते, बाग साफ करत होते, तेव्हा पुन्हा हे देवदूत आले आणि त्या देवदूतांनी पुन्हा तेच आमंत्रण त्यांच्या पुढे ठेवलं की तुम्हाला स्वर्गाचं आमंत्रण आलेलं आहे. पुन्हा साधू महाराजांचं तेच उत्तर, अहो, हा किती मोठा कामाचा पसारा आहे, बघा ना केवढा पाचोळा जमलाय, हा मलाच साफ करायचा आहे हो, आता खरंच मी नाही येऊ शकत. पुन्हा जेव्हा देवदूत आले तेव्हा आपले साधू महाराज एका अतिशय गरीब आजारी माणसाची सेवा करण्यामध्ये अगदी स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की बघा ना, आता मी नाही केलं तर कोण करणार याचं, खरंच मला करू द्या, हे मी आता नाही येऊ शकत. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा हे देवदूत त्यांच्याकडे स्वर्गाचं निमंत्रण घेऊन आले तेव्हा तेव्हा आपले हे साधू महाराज कशात ना कशात कायम बिझी असायचे. असं करत 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 कितीतरी काळ लोटला आणि कालांतराने ते आजारी पडले, वृद्ध झाले आणि अगदी झोपून होते. जेव्हा त्यांच्या हातात काहीच काम उरलं नाही, ते काही करूच शकत नव्हते, तेव्हा त्यांना अचानक ह्या आमंत्रणाची आठवण झाली आणि मग त्यांनी देवाची आराधना केली आणि ते देवाला म्हटले मनापासून की आता ना माझ्या हातात कोणतंच काम नाही आणि या जगामध्ये कोणाची काही सेवा करण्या इतकी माझी आता ताकदही नाही. अजूनही आमंत्रण आहे का देवा तुझ्याकडचं? मी स्वर्गाचं तुझं आमंत्रण आता स्वीकारू शकेल. त्यांनी असं मनात आणण्याचा अवकाश आणि देवदूत त्यांच्या समोर हजर झाले. त्यांनी देवदूतांना पुन्हा तोच प्रश्न विचारला, आहे का माझ्यासाठी स्वर्गाचं आमंत्रण अजूनही? देवदूत त्यांच्या जवळ गेले, प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांना म्हणाले, स्वर्गाचं आमंत्रण? अरे, ज्या या सगळ्या लोकांना तू निरपेक्षपणे आपली सेवा देत होता, तो स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो का? तू आधीच स्वर्गामध्ये आलेला आहे, स्वर्ग तुला प्राप्त झालेला आहे. बघा, स्वर्ग ही कल्पनाच आहे की जिथं आपण सगळ्या सुखांचा जो आपण सर्वोच्च बिंदू मानलेला आहे तो आहे स्वर्ग. स्वर्ग म्हणजे काय तर अपरिमित मिळणारं सुख, अमर्याद असणारा आनंद आणि जे हवं ते त्या क्षणी हजर होणार तो स्वर्ग. मग साधू महाराजांना हा स्वर्ग सुद्धा मोहात अडकवू शकला नाही. त्यांना आलेलं हे स्वर्गाचं आमंत्रण सुद्धा ते स्वीकारू ते शकले नाहीत, कारण ती जे सेवा ते करत होते, ते जे इतरांसाठी काही करत होते, त्यामध्ये मिळणारा जो आनंद होता, स्वर्ग म्हणजे तरी दुसरं काय हो, तो आनंदच त्यांनी इतक्या निरपेक्ष भावनेने मिळवला होता की देवदूतांना सुद्धा म्हणणं भाग पडलं की तू आधीच स्वर्गात पोहोचलेला आहेस. आपण जेव्हा कुठलंही काम करतो, कुठलीही सेवा देतो, तेव्हा तुमचं सत्कर्म, तुम्ही जी निरपेक्ष भावनेने केलेली सेवा तुम्हाला एक एक पायरी स्वर्गापर्यंत नक्कीच पोहोचवत असते. स्वर्गाचा तुमचा मार्ग देव नक्कीच पक्का करत असतो. फक्त ही सेवा देत असताना किंवा हे काही करत असताना कुठलाही अहम भाव मनामध्ये आणू नका की बघा मी त्याच्यासाठी हे केले.
असा अहंभाव जर तुमच्यात नसेल आणि ती सेवा तुमच्यामध्ये पूर्ण भिनलेली असेल तर स्वर्गसुख ते दुसरं काय असणार आहे, खरं ना?